एडिटर आहे आपला मायक्रोसॉफ्ट विज्युअल स्टुडिओ 2010चा यू आय बेस ॲप्लिकेशन आहे विंडोज बेस ॲप्लिकेशनमध्ये फर्स्ट क्रिएट द प्रोजेक्ट ॲप्लिकेशन विंडोज बेस आहे ॲप्लिकेशन घ्यायचं आपल्याला एम्प्लॉयवरती म्हणून ॲप्लिकेशनचं नेम देतो मी एम्प्लॉय डेमो स्टोर इन प्रोफॉर्म 18च्या विंडोज फोल्डरमध्ये स्टोअर करतो आहे ज्या लोकेशनला स्टोअर करायचं त्या लोकेशनला ओके बटनच्या क्लिक इव्हेंटला क्रिएट द ॲप्लिकेशन ज्यावेळेस क्रिएट होईल प्रोजेक्ट कधीही विंडोज फॉर्म ज्यावेळेस क्रिएट होईल त्याची फर्स्ट प्रॉपर्टी चेंज करा ॲप्लिकेशन रन होताना स्टार्टअप पोझिशन देतोय मी ते सेंटर्स ऑफ स्क्रीनच्या सेंटरला देतोय त्यानंतर त्याचा जो फॉन्ट जो कमी आहे तुम्ही फॉन्ट थोडा इन्क्रीज करतोय फॉन्ट देतोय मी टाइम्स न्यू रोमन बोल्ड अलोकेट द साईज आपल्या गरजेनुसार साईज अलोकेट करू शकता रिसाईज द फॉर्मला मी रिसाईज करतोय यू आय क्रिएट करताना लेफ्ट हँड साईडला टूल बॉक्स आहे टूल बॉक्समध्ये कॉमन कंट्रोलमधनं लेबलच्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन लेबलचं टेक्स्ट प्रॉपर्टी चेंज करायची आपल्याला एम्प्लॉय आय डी सेकंड लेबल ड्रॅग करतोय सेकंड लेबलवरती एम्प्लॉय नेम त्यानंतर नेक्स्ट लेबल घेतोय मी नेक्स्ट लेबलची टेक्स्ट प्रॉपर्टी देतोय त्याला जेंडर एम्प्लॉयचा आय डी नेम जेंडर त्यानंतर नेक्स्ट घेतोय डेजिग्नेशन नेक्स्ट फील्ड घेतोय मी डेट ऑफ जॉईन लास्ट फील्ड घेतोय मी सॅलरी म्हणजे ऑल टाईपचे इनपुट बॉक्स सर्वच टाईपचे इनपुट बॉक्सचा आपला यूज होऊन जाईल नेक्स्ट फील्डला नेम देतोय मी सॅलरी एम्प्लॉयचा आय डी एम्प्लॉयचं नेम जेंडर डेजिग्नेशन डेट ऑफ जॉईन अँड सॅलरी इनपुट देण्यासाठी एम्प्लॉयचा आय डीसाठी मी घेतोय टेक्स्ट बॉक्स 1 एम्प्लॉय आय डीसाठी कॉपी पेस्ट करतोय सेकंड टेक्स्ट बॉक्स एम्प्लॉयचं नेम जेंडरसाठी घेतोय मी रेडिओ बटन फर्स्ट रेडिओ बटनला टेक्स्ट देतोय मी मेल सेकंड रेडिओ बटनला टेक्स्ट प्रॉपर्टी देतोय मी फिमेल डेजिग्नेशनसाठी कंबो बॉक्स रिप्रेझेंट द लिस्ट सिलेक्ट द ओनली वन आयटम मग कंबो बॉक्समध्ये लिस्ट ॲड करताना राईट हँड साईडच्या टॉप कॉर्नरला एडिट आयटममध्ये डेजिग्नेशन इज इक्वल टू मॅनेजर डेव्हलपर डिझायनर अकाउंटंट टेस्टर आपल्याला जेवढे डेजिग्नेशन घ्यायचे तेवढे एंटर द स्ट्रिंग इन द कलेक्शन 1 पर लाईन एका लाईनवरती एक मॅनेजर डेव्हलपर डिझायनर अकाउंटंट टेस्टर कंबो बॉक्स रिप्रेझेंट द लिस्ट सिलेक्ट द ओनली वन आयटम डेट ऑफ जॉईनसाठी आपल्याकडे डेट टाईम पिकर आहे डेट टाईम पिकर ड्रॅग केला डेट टाईम पिकरच्या फॉर्मॅट एक प्रॉपर्टी असते त्याच्या प्रॉपर्टी विंडोजमध्ये जाऊन त्याचा फॉर्मॅट इज इक्वल टू फॉर्मॅट जो लॉंग आहे लॉंगच्या ठिकाणी मी शॉर्ट सिलेक्ट करतोय त्यानंतर सॅलरीसाठी टेक्स्ट बॉक्स घेतोय मग आपला यू आय क्रिएट करताना यू आयमध्ये एम्प्लॉयचा आय डी नेम डेजिग्नेशन डेट ऑफ जॉईन सॅलरी यू आय एका कॉर्नरला मी शिफ्ट करतोय इव्हेंट हँडल करायचे आपल्याला रेकॉर्ड इन्सर्ट करता आला पाहिजे सर्च करता आला पाहिजे
आफ्टर सर्च नंतर अपडेट अँड डिलीट करता आलं पाहिजे. तर इन्सर्ट बटन मी कॉपी पेस्ट करतोय. सेकंड बटनला नेम देतोय मी. सेकंड बटनच्या प्रॉपर्टीमध्ये सर्च नंतर आफ्टर सर्च नंतर रेकॉर्ड आपल्याला अपडेट डिलीट अपडेट किंवा डिलीट करता आलं पाहिजे. नेक्स्ट बटन घेतोय. नेक्स्ट बटनला प्रॉपर्टीमध्ये प्रॉपर्टी देतोय, त्याचं टेक्स्ट प्रॉपर्टी क्लोज. प्रत्येक वेळेस टेबलमध्ये जाऊन नाही बघायचं रेकॉर्ड इन्सर्ट अपडेट डिलीट झालं आहे की नाही. ते रेकॉर्ड आपल्याला बाइंड करायचं आहे. बाइंड करण्यासाठी टेबलचा रेकॉर्ड ग्रीड व्ह्यूवरती बाइंड करण्यासाठी आपल्याला कंट्रोल दिलेला आहे डेटा ग्रीड व्ह्यू. त्या डेटा ग्रीड व्ह्यूवरती रेकॉर्ड काय करायचं आपल्याला बाइंड करायचं आहे. हाईट विड्थ आपल्यानुसार तुम्ही सेट करू शकता, ॲडजस्ट करू शकता, कमी जास्त ऑल कंट्रोल सिलेक्ट करून चेंज करू शकता. हा झाला आपला फ्रंट एंड. फ्रंट एंड कनेक्ट टू द गिवन बॅक एंड. सर्च करताना एम्प्लॉयच्या आय डीवरनं सर्च करणार आहे. जो एम्प्लॉयचा आय डी एंटर करू त्याचंच रेकॉर्ड सर्च करल. सर्च झाल्यानंतरच रेकॉर्ड काय करता आलं पाहिजे अपडेट अँड डिलीट. म्हणून मी अजून एक इथे लेबल घेतो आहे. लेबलच्या टेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये मेसेज देतो आहे एंटर द EMP आय डी. जो आय डी एंटर करू त्याचंच रेकॉर्ड काय करायचं सर्च. आय डी कुठे एंटर करणार आहे या टेक्स्ट बॉक्समध्ये. हा टेक्स्ट बॉक्स नंबर जो असेल तो हा टेक्स्ट बॉक्स 1, टेक्स्ट बॉक्स 2, टेक्स्ट बॉक्स 3, याच्यात हा टेक्स्ट बॉक्स काय येईल 4 येईल. या टेक्स्ट बॉक्स 4मध्ये जो एम्प्लॉयचा आय डी एंटर करू त्याचं रेकॉर्ड काय करायचं आहे सर्च. असेल तर सर्च होईल, नसेल तर आपल्याला तसं मेसेज बॉक्स बदलायचा आहे रेकॉर्ड नॉट फाउंडचा. गिवन फ्रंट एंड जसा UI क्रिएट केला आहे, फ्रंट एंडसाठी बॅक एंडला आपल्याला SQLचा काय क्रिएट करून घ्यायचा आहे टेबल. तर बॅक एंडसाठी आपल्याकडे एडिटर आहे MS SQL सर्व्हर, मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर. आपला जो एक्झिस्टिंग डेटाबेस आहे त्या डेटाबेसच्या इनसाइड आपण टेबल क्रिएट करू एम्प्लॉयसाठी. तो फर्स्ट आर कनेक्ट टू द सर्व्हर. सर्व्हरवर कनेक्शन इस्टॅब्लिश करून घ्या. लेफ्ट हँड साईडला डेटाबेस आहे. डेटाबेस एक्झिस्टिंग डेटाबेस आपला प्रोफाउंड 18 नावाचा आहे. इनसाइड द डेटाबेस टेबल. जसा UI आत्ता क्रिएट केलेला आहे त्याच UI साठी काय क्रिएट करायचं आपल्याला टेबल. आपला एक्झिस्टिंग डेटाबेस प्रोफाउंड 18. इनसाइड द टेबल. टेबल क्रिएट करताना आपल्याकडं एम्प्लॉय नावाचा टेबल ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे, तर नाव फक्त चेंज करून घेऊ. टेबलवरती राईट क्लिक करून न्यू टेबल. टेबल क्रिएट करताना आय डी मी इंटिजरमध्ये घेतो आहे. SQLमध्ये व्हेरियस टाईपचे डेटा टाईप आय डी, टेक्स्ट, न्यूमरिक, व्हॅरकॅर असे व्हेरियस टाईपचे डेटा टाईप आहे. त्यानंतर नेक्स्ट फील्ड घेतो मी EMP नेम, एम्प्लॉय नेम. एम्प्लॉयचं नेम घेतो मी व्हॅरकॅरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट फील्ड काय होती जेंडर पण कशामध्ये घेतो मी व्हॅरकॅरमध्ये. UI कसं आहे त्यानुसार जेंडर नंतर डेजिग्नेशन, डेट ऑफ जॉईन आणि सॅलरी. तर नेक्स्ट कॉलम घेतो मी डेजिग्नेशन व्हॅरकॅरमध्येच. डेट ऑफ जॉईन पण मी डेटा टाईप व्हॅरकॅरमध्ये. नेक्स्ट घेतो आहे सॅलरी घेतो मी त्याची फ्लोटमध्ये. आय डी नेम EMP अंडरस्क्रोल नेम आहे. जेंडर, डेजिग्नेशन, डेट ऑफ जॉईन अँड सॅलरी. UIचे फील्ड टोटल फील्ड किती आपल्या 6 आहे, तर 6 कॉलम आपण बॅक एंडला क्रिएट केले. फ्रंट एंड कनेक्ट टू द गिवन बॅक एंडला. मग टेबल क्लोज करताना टेबलला मी नेम देतो आहे डू यू वॉन्ट टू सेव्ह द टेबल यस. तर एंटर द टेबलचं नेम देतो मी EMP2 एम्प्लॉय 2 नावाने. ओके बटनच्या क्लिक इव्हेंटला क्रिएट द टेबल. आपला एम्प्लॉय 2 नावाचा टेबल काय आला क्रिएट झाला. इनसाइड द कॉलम एम्प्लॉयचा आय डी, एम्प्लॉय नेम, जेंडर, डेजिग्नेशन, डेट ऑफ जॉईन अँड सॅलरी. फ्रंट एंड कनेक्ट टू द गिवन बॅक एंडला कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी
सर्व्हरचं नेम मी काय करून घेतोय, कॉपी करून घेतोय. हे सर्व्हरचं नेम कॉपी करून घेतला. फॉर्मला डबल क्लिक करतोय. फॉर्मला डबल क्लिक केला तर फॉर्मची लोड इव्हेंट येणार आहे. जे फॉर्म लोड होईल त्यावेळेस काय झालं पाहिजे, पार्शली क्लासमध्ये कनेक्शन SQL बरोबर इस्टॅब्लिश करायचं आहे. तर लायब्ररी इन्क्लूड करा युजिंग सिस्टम डॉट डेटा आय थिंक आहे वरती. तर नेक्स्ट युजिंग सिस्टम डॉट डेटा डॉट SQL क्लायंट, SQL बरोबर कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी पार्सली क्लासमध्ये कनेक्शन स्ट्रिंग क्रिएट करायची. तर कनेक्शन स्ट्रिंग एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्यासाठी स्ट्रिंग व्हेरिएबल, स्टॅटिक स्ट्रिंग व्हेरिएबल यस नावाचं घेतोय. तर सर्व्हर इज इक्वल टू सर्व्हरचं नेम, C#मध्ये सिंगल स्लॅश न घेता डबल स्लॅश घेतला तो, सेमिकोलन, डेटाबेस इज इक्वल टू डेटाबेस नेम. आपला जो डेटाबेस आहे तो प्रोफाउंड 18 आहे. इंटेग्रेटेड सिक्युरिटी त्याची नेहमी काय पाहिजेत, ट्रू पाहिजेत. कनेक्शन SQL बरोबर असल्यामुळं क्लास दिलेला SQL कनेक्शन, त्याचा ऑब्जेक्ट कॉन इज इक्वल टू न्यू SQL कनेक्शन, आणि कनेक्शन स्ट्रिंग कोणत्या व्हेरिएबलमध्ये होती, यस या व्हेरिएबलमध्ये क्रिएट केलेली होती. कनेक्शन सक्सेसफुली जर असेल तर आपण इनिशियली 3 फंक्शन क्रिएट करणार आहे. पहिलं ॲटो इन्क्रीमेंट, एम्प्लॉयचा ID बाय डिफॉल्ट 1ने इन्क्रीमेंट झाला पाहिजे टेबल थ्रू. टेबल ब्लँक आहे आपला, टेबल ब्लँक असेल तर बाय डिफॉल्ट एम्प्लॉय ID 1 येईल. टेबलमध्ये ऑलरेडी 3 ते 4 रेकॉर्ड असेल तर त्यापैकी नेक्स्ट ID इथे काय झाला पाहिजे, जनरेट झाला पाहिजे. मग ID हा टेक्स्ट बॉक्स एडिटेबल नको आहे. हा एडिटेबल ठेवायचा नसेल तर त्याच्या प्रॉपर्टी विंडोजमध्ये जाऊन त्याची इनेबल प्रॉपर्टी जी ट्रू आहे त्याला मी काय करून टाकलं, फॉल्स केलं. म्हणजे हा टेक्स्ट बॉक्स आपल्याला एडिटेबल नाही ठेवायचा. तर बाय डिफॉल्ट ID 1ने काय झाला पाहिजे तिथे इन्क्रीमेंट, एक ॲटो इन्क्रीमेंटचं एक फंक्शन, हे सर्व टेक्स्ट बॉक्स क्लिअर करण्याचं एक फंक्शन, आणि एक डेटा बाइंड करण्याचं एक फंक्शन, असे 3 फंक्शन बनवू. फंक्शनचा ॲडव्हान्टेज काय, एकदा बनवलेलं फंक्शन रियूज कितीही टाईम्स आपण काय करू शकतो, रियूज करू शकतो. तर मी फॉर्मला डबल क्लिक करतो. फॉर्म लोडच्या आउटसाईड पहिलं ॲटो इन्क्रीमेंट फंक्शन, पब्लिकली फंक्शनचा रिटर्न टाईप वॉइड ॲटो इन्क्रीमेंट नावाचं काय क्रिएट करतो मी फंक्शन. गिवन फंक्शनचं काम काय, एम्प्लॉयचा ID 1ने काय करायचं आपल्याला इन्क्रीज करायचा आहे. तर मी एक इंटिजर व्हेरिएबल क्रिएट करतोय R नावाने. डेटाबेस बरोबर कनेक्शन काय करावं लागतो, ओपन. कमांड फायर केली, कमांड SQL कमांड, त्याचा ऑब्जेक्ट CMD इज इक्वल टू न्यू SQL कमांड. क्युरी फायर करतोय, SQLचा ॲग्रिगेट फंक्शन वापरतोय, सिलेक्ट मॅक्स काय चेक करायचा, ID फ्रॉम कोणत्या टेबलमधनं, एम्प्लॉय 2 नावाच्या टेबलमधला मॅक्स ID, एम्प्लॉयचा जो मॅक्स ID तो. आता आपल्याला टेबल पूर्णपणे काय आहे, ब्लँक आहे. क्युरी फायर केली, सिलेक्ट मॅक्स ID, जो काय मॅक्स ID येईल तो SQL डेटा रीडरला द्यायचा आहे. डेटा रीडर इज अ रीड ओनली कमांड. मग CMD डॉट एक्झिक्यूट रीडर, आलेला डेटा कोणामध्ये रीड झाला, कमांडमधनं जी क्युरी फायर केली, सिलेक्ट मॅक्स एम्प्लॉय ID फ्रॉम एम्प्लॉयच्या टेबलमधला जो मॅक्स ID आहे तो डेटा रीडरला काय केला, असाइन केला. डेटा रीडर इज अ रीड ओनली कमांड, तो रीड करतो, मॅन्युप्लेट नाही करू शकत. तर जर त्याच्यात जो मॅक्स ID जो आला आहे असेल तर इफच्या इनसाईड जाईल, तो एका व्हेरिएबलमध्ये काय करून देतो आहे, स्टोअर. DRनं डेटा रीडरमध्ये जो मॅक्स ID आलेला आहे तो स्ट्रिंग फॉर्मॅटेड आहे, म्हणजे आपण एक स्ट्रिंग व्हेरिएबल D घेतलं, या D या व्हेरिएबलला तो मॅक्स ID काय केला, असाइन केला. आणि पुन्हा कंडिशन चेक केली, इफ डीची व्हॅल्यू इक्वल टू काय आली तर नल आली तर, म्हणजे त्या डीमध्ये जर व्हॅल्यू आलीच नाही, मॅक्स एम्प्लॉयचा ID आलाच नाही, तर त्या टेक्स्ट बॉक्स 1च्या टेक्स्टला बाय डिफॉल्ट ID काय सेट झाला पाहिजे, 1. एल्स जर त्याला मॅक्स ID डीले ह्या व्हेरिएबल नल नसेल तर त्याचा जो मॅक्स ID आहे तो एका व्हेरिएबलमध्ये, म्हणजे R नावाच्या व्हेरिएबलला व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करताना आरचा टाईप इंटिजर आहे म्हणून कन्वर्ट डॉट टू इंटिजर, कोणाची व्हॅल्यू, जो मॅक्स ID जो आलेला आहे तो मी R ह्या व्हेरिएबलला काय केला, असाइन केला. असाइन केल्यानंतर ती व्हॅल्यू 1ने काय करायची आपल्याला, इन्क्रीज. R इज इक्वल टू R+1 1ने इन्क्रीज होईल. मग ती व्हॅल्यू त्या टेक्स्ट बॉक्स 1ला सेट करायची, कोणाची, R. टेक्स्ट बॉक्सला व्हॅल्यू असाइन करताना पुन्हा टू स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये काय झाली पाहिजे, असाइन. एंड ऑफ द इफ एंड केल्यानंतर डेटा रीडर क्लोज करावा लागतो. डेटाबेस बरोबरचे जे कनेक्शन ओपन आहे त्याला पण काय केलं आपण,
क्लोज केला. मग हे पहिलं फंक्शन क्रिएट केलं आपण, ऑटो इन्क्रीमेंट फंक्शन बनवलं आहे. फक्त गिवन फंक्शनचं काम, टेबलमधला एम्प्लॉय टूच्या टेबलमध्ये जो मॅक्स एम्प्लॉय आय डी तो रीड करून टेक्स्ट बॉक्स वनला काय करायचं, असाइन. डेटा रीडरमध्ये डेटा रीडरने ती व्हॅल्यू डीला दिली आणि डीची व्हॅल्यू इन केस जर नल निघाली तर त्या टेक्स्ट बॉक्सला बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 1 सेट होईल. अदरवाईज ती आरला दिली, मग आरची व्हॅल्यू 1ने इन्क्रीज करून मग ती त्या टेक्स्ट बॉक्सला काय केली, आपण असाइन केली. सेकंड जे फंक्शन बनवायचं आहे, या फंक्शनला मी मिनिमाइज करून घेतो आहे. सेकंड फंक्शन सर्व टेक्स्ट बॉक्स क्लिअर करण्यासाठी एक फंक्शन बनवतो आहे. म्हणजे फंक्शनला कॉल केलं म्हणजे फंक्शन त्याचा टास्क परफॉर्म करेल. फंक्शनचा रिटर्न टाईप वर्ड क्लिअर डेटा नावाने एक फंक्शन बनवतो आहे. या फंक्शनचं काम काय आहे, सर्व टेक्स्ट बॉक्स क्लिअर झाले पाहिजेत. मग टेक्स्ट बॉक्स 1 डॉट क्लिअर, टेक्स्ट बॉक्स 2 डॉट क्लिअर, टेक्स्ट बॉक्स 3 डॉट क्लिअर, टेक्स्ट बॉक्स 4 डॉट क्लिअर. त्यानंतर रेडिओ बटनची चेक प्रॉपर्टी असते. चेक प्रॉपर्टी इज इक्वल टू काय झाले पाहिजे, फॉल्स. रेडिओ बटन 2ची चेक प्रॉपर्टी इक्वल टू काय झाले पाहिजे, फॉल्स. कंबो बॉक्स आहे, कंबो बॉक्सचं टेक्स्ट इज इक्वल टू नल झालं पाहिजे. आणि डेट टाईम पिकर क्लिअर नाही करता येत, त्याच्यात बाय डिफॉल्ट एक डेट सेट असतेच ऑलरेडी, त्याच्यामुळे त्याला क्लिअर नाही करता येत. जेव्हा जेव्हा क्लिअर डेटा फंक्शनला कॉल करू तेव्हा सर्व दिलेले इनपुट काय आलं पाहिजे, क्लिअर झालं पाहिजे. हे सेकंड फंक्शन बनवून घेतलं. तिसरं फंक्शन कोणासाठी बनवायचं आहे, एम्प्लॉय टूच्या टेबलमध्ये जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड ह्या ग्रीड व्ह्यूवरती शो करण्यासाठी थर्ड फंक्शन बनवतो आहे. फंक्शन पब्लिकली, फंक्शनचा रिटर्न टाईप वर्ड, काय नावाचं फंक्शन, डेटा. डेटा फंक्शनचं काम काय, टेबलमधलेला रेकॉर्ड ग्रीड व्ह्यूवरती बाइंड करण्यासाठी मी डिस्कनेक्टेड आर्किटेक्चर वापरतो आहे, डेटा ॲडॅप्टर. डेटा ॲडॅप्टरमध्ये क्युरी देतो आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई 2 नावाचं टेबल सिलेक्ट करतो आहे. या क्युरीसाठी कनेक्शन इनिशलाइज केलं. आलेलं रेकॉर्ड डेटा सेट, त्याचं ऑब्जेक्ट DS डेटा. ॲडॅप्टरचा रेकॉर्ड डेटा सेटमध्ये स्टोअर केला. आता डेटा सेटचं काम स्टोअर द डेटा फ्रॉम द डेटाबेस. तर ADP डॉट कोणत्या फंक्शनला कॉल केलं मी, फिल द रेकॉर्ड. DSमध्ये रेकॉर्ड काय आलं, फिल झालं. आता ते रेकॉर्ड आपल्याला डेटा ग्रीड व्ह्यूवरती दाखवायचं आहे. तर डेटा ग्रीड व्ह्यूला प्रॉपर्टी असते डेटा सोर्स. डेटाला सोर्सकडून भेटेल DS डॉट टेबल इंडेक्स पोझिशन 0पासनं. त्यानंतर तो डेटा ग्रीड व्ह्यू डॉट शो फंक्शनला कॉल केलं तर रेकॉर्ड काय करेल, शो करेल. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉयच्या टेबलमध्ये जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड DSमध्ये आणलं आणि DSचं रेकॉर्ड त्या ग्रीड व्ह्यूला डेटा सोर्स दिला आपण DSकडनं. आफ्टर ते रेकॉर्ड काय होईल, स्क्रीनवरती शो होईल. हे जे 3 फंक्शन बनवले, ह्या 3 फंक्शनपैकी आपला फॉर्म लोड होईल त्यावेळेस मी ॲटो इन्क्रीमेंट फंक्शनला आणि एक डेटा नावाच्या फंक्शनला काय केलं, कॉल केलं. जे फॉर्म लोड होईल त्याच वेळेस टेक्स्ट बॉक्समध्ये एकने व्हॅल्यू इन्क्रीज व्हायला पाहिजे आणि टेबलमधलं रेकॉर्ड त्या ग्रीड व्ह्यूवरती काय होईल, शो. ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतो आहे. मग फॉर्म लोड इव्हेंटला फंक्शनला कॉल आहे. फंक्शनला कॉल केलं तर फंक्शन त्याचा टास्क काय करेल, परफॉर्म करेल. बघा आपला टेबल पूर्णपणे ब्लँक होता तर ID 1ने काय झाला, 1 सेट झाला बाय डिफॉल्ट ब्लँक असल्यामुळं. जर टेबलमध्ये 2 रेकॉर्ड असते तर मॅक्स ID त्याला 2 भेटला असता. तर 2 + 1 म्हणजे इथे ID भेटताना आपल्याला किती भेटला असता, 3 भेटला असता. म्हणजे फंक्शन आपण बनवलेल्या फंक्शनपैकी 2 फंक्शनला, ॲटो इन्क्रीमेंटच्या फंक्शनला आणि एक डेटा नावाच्या फंक्शनला फक्त फॉर्म लोड होईल त्यावेळेस काय केलं, आपण कॉल केलेलं होतं. मग आता फॉर्म पूर्णपणे फिल होणार. फिल झाल्यानंतर बटनच्या क्लिकला रेकॉर्ड काय करायचं आहे, इन्सर्ट करायचं आहे. तर इन्सर्ट किती व्हॅल्यू करायच्या, 1 2 3 4 5 6. आपण टेबलमध्ये 6 कॉलम बनवलेलेच UI साठी. इन्सर्ट बटनच्या क्लिक इव्हेंटला डेटाबेस बरोबर सर्वात पहिले आपल्याला जेंडर कॅल्क्युलेट करून घेऊ. जेंडर एकदम मेल किंवा फिमेल दोघांपैकी एकच व्हॅल्यू सिलेक्ट करणार आहे आपण, एकच व्हॅल्यू फेच होणार आहे. म्हणून मी स्ट्रिंग व्हेरिएबल जेंडर नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट केला. इफ रेडिओ बटन 1 डॉट चेक इक्वल टू ट्रू असेल तर जेंडर या व्हेरिएबलला व्हॅल्यू कोणती असाइन झाली पाहिजे, मेल. एल्स अदरवाईज सेकंड कंडिशन
रेडिओ बटन टू डॉट चेकड इक्वल टू ट्रू असेल तर जेंडर ह्या व्हेरिएबलला व्हॅल्यू कोणती असाइन झाली पाहिजे, फिमेल. एल्स दोन्हीही चेक नसेल केले तर जेंडर ह्या व्हेरिएबलला व्हॅल्यू मी असाइन करतोय ऑदर. म्हणजे पहिलं रेडिओ बटन चेक असेल तर जेंडरकडे ह्या व्हेरिएबलकडे व्हॅल्यू मेल असेल. सेकंड रेडिओ बटन चेक असेल तर फिमेल. दोघंही सिलेक्ट नसेल, चेक नसेल तर जेंडर या व्हेरिएबलकडे व्हॅल्यू ऑदर. डेटाबेस बरोबर कनेक्शन काय करतोय, ओपन करतोय. कमांड फायर करतोय. कमांड असणार आहे आपली SQL कमांड. त्याचा ऑब्जेक्ट CMD इज इक्वल टू न्यू SQL कमांड. कमांडसाठी कनेक्शन इनिशलाइज करायचं आहे. CMD डॉट कमांड टाईप इज इक्वल टू कमांडचा टाईप डॉट क्युरी कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे आपली, टेक्स्ट फॉर्ममध्ये. CMD डॉट कमांड टेक्स्ट इज इक्वल टू क्युरी फायर करून देऊ. मग इथे इन्सर्ट इंटू कोणत्या टेबलमध्ये इन्सर्ट करायचं आहे, एम्प्लॉय 2. त्याचा काय पास करायचं आहे आपल्याला, व्हॅल्यूज. किती व्हॅल्यू आहे, 6. एम्प्लॉयचा ID, एम्प्लॉयचं नेम, जेंडर, डेजिग्नेशन, डेट ऑफ जॉईन आणि त्याची सॅलरी. 6 व्हॅल्यू काय करायचं आहे, इन्सर्ट करायचं आहे. तर 6 पॅरामीटर ID, नेम, जेंडर, डेजिग्नेशन, डेट ऑफ जॉईन आणि सॅलरीसाठी. तर 1 बाय 1 पॅरामीटरची व्हॅल्यू CMD डॉट पॅरामीटर डॉट्स ॲड विथ व्हॅल्यू. पहिला पॅरामीटरला @P1 आहे. P1 हा पॅरामीटर कोणासाठी आहे, एम्प्लॉयच्या ID साठी. एम्प्लॉयचा ID इथनं काय आला, पास केला, ही व्हॅल्यू पास केली पहिली. त्यानंतर एम्प्लॉयचं नेम, जेंडर असं 6 व्हॅल्यू काय करतोय मी, कॉपी पेस्ट करतोय. पॅरामीटर @P1, P2, P3, P4, P5, P6. सेकंड व्हॅल्यू एम्प्लॉयचं नेम कुठून जाणार आहे, टेक्स्ट बॉक्स 2. सेकंड काय जाणार आहे, जेंडर कोणत्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे, जेंडर या व्हेरिएबलमध्ये. एम्प्लॉयचा ID, एम्प्लॉयचं नेम, जेंडर नंतर डेजिग्नेशनसाठी काय आहे, कंबो बॉक्स आहे. मग कंबो बॉक्स 1 तर टेक्स्ट जे सिलेक्ट असेल ते. त्यानंतर डेट ऑफ जॉईन, त्या एम्प्लॉयची डेट ऑफ जॉईनसाठी आपण कंट्रोल कोणता आपल्याकडं, डेट टाईम पिकर. मग डेट टाईम पिकर डॉट त्याची व्हॅल्यू कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे आपल्याला, डेटमध्ये. आणि एम्प्लॉयची सॅलरीसाठी मी टेक्स्ट बॉक्स कोणता घेतो आहे, 3. कमांड फक्त राईट केलेली आहे, अजून कमांड एक्झिक्यूट नाही झाली. कमांड एक्झिक्यूटच्या अगोदर आपल्याला मेसेज दिला पाहिजे. त्याने मेसेज देण्यासाठी मी एक डायलॉग रिझल्ट, त्याचा ऑब्जेक्ट रिझल्ट इज इक्वल टू मेसेज बॉक्स डॉट शो. मेसेज देतो आहे स्क्रीनवरती, डू यू ॲड अ न्यू रेकॉर्ड, ॲड अ न्यू एम्प्लॉय म्हणतो आहे, ॲड अ न्यू एम्प्लॉई. हेडरला नाव देतो आहे मी ॲडेड अ एम्प्लॉई. बटन लागतं आहे आपल्याला मेसेज बॉक्स डॉट बटन आपल्यावर डिपेंड आहे, ॲबॉट, रिट्राय, इग्नोर, ओके, कॅन्सल. त्यापैकी मी बटन वापरणार आहे येस, नो अँड कॅन्सलचं. मेसेज बॉक्स डॉट आयकॉन घेतो आहे मी क्वेश्चन मार्कचा, आपल्याला जो लागेल तो. ज्यावेळेस आपल्याला मेसेज बॉक्स भेटेल, डू यू ॲड अ न्यू एम्प्लॉय, तर आपल्याला मेसेज भेटल्यानंतर खाली 3 बटन असणार आहे, येस, नो आणि कॅन्सल. येस, नो, कॅन्सल ह्या 3 बटनपैकी ज्या बटनला क्लिक करू त्याची व्हॅल्यू कोणामध्ये स्टोअर आहे, या रिझल्ट ह्या व्हेरिएबलमध्ये. मग इफ रिझल्ट इज इक्वल टू डायलॉग रिझल्ट डॉट येस बटनला जर क्लिक केलेलं असेल तर आपण पास केलेली कमांड एक्झिक्यूट नॉन क्युरी, रिटर्न द स्टेटस ऑफ कमांड, तरच आपली क्युरी काय होईल, एक्झिक्यूट होईल. कमांडमध्ये कोणती क्युरी आहे, इन्सर्ट इंटू एम्प्लॉयची. इफच्या बाहेर आल्यानंतर डेटाबेस बरोबरचं कनेक्शन जे ओपन होतं ते कनेक्शन काय केलं, क्लोज केलं. कनेक्शन क्लोज केल्यानंतर क्लिअर डेटाने सर्व टेक्स्ट बॉक्स काय आले, क्लिअर झाले. ॲटो इन्क्रीमेंट फंक्शन कॉल करतो आहे, पुन्हा 1 व्हॅल्यू इन्क्रीज होईल. डेटा फंक्शनने कॉल केलं तर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉयच्या टेबलमध्ये जेवढेही रेकॉर्ड आहे ते आता परत ते ग्रीड व्ह्यूवरती काय होईल, शो होईल. जे फंक्शनचा हा ॲडव्हान्टेज आहे, फंक्शन एकदाच बनवले आणि जिथे जिथे गरज पडेल तिथे कॉल केले. आपली क्युरी एक्झिक्यूट झाली, रेकॉर्ड इन्सर्ट टेबलमध्ये झालं. टेबलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर सर्व टेक्स्ट बॉक्स क्लिअर झाले पाहिजेत. ॲटो इन्क्रीमेंटने पुन्हा त्या टेक्स्ट बॉक्समध्ये नेक्स्ट ID जनरेट होईल. डेटा फंक्शनने
टेबलमधला रेकॉर्ड त्या ग्रीड व्ह्यूवरती काय होईल, बाइंड. ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतो आहे. मग एम्प्लॉयचा आय डी ॲटो इन्क्रीमेंट आहे आपला 1 आहे. टेबल पूर्णपणे ब्लँक असल्यामुळं एम्प्लॉयचं नेम इज इक्वल टू अमोल, जेंडर मेल, डेजिग्नेशन इज इक्वल टू डेव्हलपर, डेट ऑफ जॉईनसाठी डेट टाईम पिकर आहे. आपल्याला जी सिलेक्टेड डेट घ्यायची ती सिलेक्टेड डेट घेऊ शकतो. सॅलरी इज इक्वल टू 25,000. इन्सर्ट बटनच्या क्लिक इव्हेंटला आपल्याला मेसेज आला मग डू यू ॲड अ न्यू एम्प्लॉई. जर मी येस बटनला क्लिक केलं तर क्युरी आपली एक्झिक्यूट होईल. नो बटनला कॉल केला तर तो इफच्या काय येईल, आउटसाईड क्युरी एक्झिक्यूट होणार नाही. म्हणून मी येस बटनला क्लिक करतो आहे. क्युरी सक्सेसफुली एक्झिक्यूट झाली. सर्व टेक्स्ट बॉक्स क्लिअर झाले. ॲटो इन्क्रीमेंटनं मॅक्स आय डी त्याला 1 भेटला. टेबलमध्ये मॅक्स आय डी जर 1 असेल तर नेक्स्ट आय डी जनरेट 2 झाला. डेटा फंक्शनने सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉयच्या टेबलमध्ये जे रेकॉर्ड आहे ते आपल्या स्क्रीनवरती या ग्रीड व्ह्यूवरती काय करून दिला, बाइंड केला. एम्प्लॉय नेम इज इक्वल टू नेम घेतो आहे मी योगिता, जेंडर फिमेल, डेजिग्नेशन अकाउंटंट, डेट ऑफ जॉईन आपल्याला जी डेट ऑफ जॉईन घ्यायची ती, सॅलरी इज इक्वल टू 18,000. इन्सर्ट बटनच्या क्लिकला डू यू ॲड अ न्यू एम्प्लॉय, येस बटनला क्लिक कराल तर क्युरी एक्झिक्यूट होईल. ॲटो इन्क्रीमेंटनं नेक्स्ट आय डी बाइंड होईल, आय डी क्रिएट होईल. मॅक्स आय डी 2 भेटेल, 2 भेटला तर 2पेक्षा नेक्स्ट आय डी इथे एक नक्की जनरेट झाला पाहिजे. डेटा फंक्शनने टेबलमधलं रेकॉर्ड या ग्रीडवरती काय आलं, बाइंड झाला. आता आपल्याला फर्स्ट आता रेकॉर्ड सर्च करून घ्यायचं. आता इकडे एंटर द एम्प्लॉय आय डी, मी एम्प्लॉयचा आय डी 6 प्रेस केला. ह्या टेक्स्ट बॉक्स नंबर हा 4 आहे. टेक्स्ट बॉक्स 1 2 हा 3 तर हा 4 असेल. टेक्स्ट बॉक्स 4मध्ये जो एम्प्लॉयचा आय डी टाकू त्याचं रेकॉर्ड सर्च करून घ्यायचं आहे. बटनच्या क्लिकला रेकॉर्ड असेल तर इथे काय झालं पाहिजे, बाइंड झालं पाहिजे. या टेक्स्ट बॉक्सला या इनपुट बॉक्सला सेट करायचं आहे. असेल तर, नसेल तर आपल्याला मेसेज दिला पाहिजे एम्प्लॉय आय डी नॉट फाउंड, एम्प्लॉयचा आय डी फाउंड नाही आहे. मग टेक्स्ट बॉक्समध्ये दिलेली व्हॅल्यू बटनच्या क्लिकला, मग सर्च बटनच्या क्लिकला काय करायचं, आपल्याला चेक करायचं आहे. मग चेक करण्यासाठी इनपुट कुठं देणार आहे, ह्या टेक्स्ट बॉक्समध्ये देणार आहे. टेक्स्ट बॉक्स नंबर 4 आहे हा. टेक्स्ट बॉक्स 4मध्ये दिलेले इनपुट बटनच्या इव्हेंटला चेक करायचं आहे. तर मी इथे जी इव्हेंट असणार हे सेकंड बटन कोणासाठी आपला सर्च, आपल्याला रेकॉर्ड काय करायचं आहे, सर्च करून घ्यायचं आहे. तर मी डिस्कनेक्टेड आर्किटेक्चर वापरतो. SQL डेटा ॲडॅप्टर, त्याचं ऑब्जेक्ट ADP इज इक्वल टू न्यू SQL डेटा ॲडॅप्टर. डेटा ॲडॅप्टरमध्ये मी क्युरी फायर करतो आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम, कोणता टेबल सिलेक्ट करायचा आपल्याला, एम्प्लॉय 2, वेअर आय डी इज इक्वल टू, आय डी कुठं टाकणार आहे आपण त्या एम्प्लॉयचा आय डी, टेक्स्ट बॉक्स नंबर 4. टेक्स्ट बॉक्स नंबर 4मध्ये जो एम्प्लॉयचा आय डी असेल त्याचं रेकॉर्ड टेबलमध्ये आहे की नाही तो काय कराल, सिलेक्ट कराल. असेल तर ते रेकॉर्ड आपल्याला डेटा सेटमध्ये घ्यायचं आहे. म्हणून त्याचा ऑब्जेक्ट डी एस क्रिएट करून घेतला. ADP डॉट फिल फंक्शनने सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर आय डी इज इक्वल टू, टेक्स्ट बॉक्स 4मध्ये जो एम्प्लॉयचा आय डी टाकला आहे त्याचा रेकॉर्ड कोणामध्ये आणलेला आहे, आता DS मध्ये आणलेलं आहे. DS मध्ये आणलेल्या रेकॉर्डला रो आणि कॉलमचं स्ट्रक्चर नसतं, म्हणून ते रेकॉर्ड मी टेबलमध्ये घेतो. डेटा टेबल, त्याचं ऑब्जेक्ट DT इज इक्वल टू, टेबलला व्हॅल्यू कडून दिली DS डॉट टेबल इंडेक्स पोझिशन 0. म्हणजे डेटा सेटमध्ये जे रेकॉर्ड आलं आहे तर डेटा सेटचं रेकॉर्ड आता कोणाला असाइन केलं, आपण टेबलला. टेबलमध्ये आल्यानंतर कंडिशन टाकली DT डॉट रो डॉट काउंट. जर त्याची काउंटिंग इक्वल टू काय आली तर 0 आली तर आपल्याला स्क्रीनवरती मेसेज द्यायचा आहे एम्प्लॉई आय डी नॉट फाउंड. जर DT डॉट रो म्हणजे टेबलचे रोची काउंटिंग जर 0 आली तर आपल्याला मेसेज द्यायचा आहे एम्प्लॉई आय डी नॉट फाउंड. या टाईपनं काय देईल तो आपल्याला मेसेज देईल. एल्स जर त्याचं काउंटिंग 0 नाही बसली तर तो इफच्या पुढे जाईल, एल्समध्ये जाईल. म्हणजे याच्या अर्थ टेक्स्ट बॉक्स 4मध्ये टाकलेली व्हॅल्यू त्याला टेबलमध्ये जर भेटली तर त्याच्या रोची काउंटिंग 0 न राहता त्याला 1 भेटेल तर तो एल्समध्ये जाईल. आणि मग ते रेकॉर्ड आपल्याला आपल्या इनपुट टाईपला सेट करायचं आहे. मग टेक्स्ट बॉक्स 1च्या टेक्स्टवरती रेकॉर्ड कोणामध्ये, टेबल. मग टेबलचा ऑब्जेक्ट काय क्रिएट केलेला आपण, DT डॉट
रोज, कोणता रो? झिरो रो झिरो कॉलमची व्हॅल्यू, झिरो रो झिरो कॉलमची व्हॅल्यू टू स्ट्रिंगमध्ये कुठं सेट केली आपण? टेक्स्ट बॉक्स 1ला. टेक्स्ट बॉक्स 2ला त्या एम्प्लॉयचा नेम सेट करायचा आहे. त्या एम्प्लॉयचं नेम डी टी डॉट रोज, रो झिरो कोणत्या कॉलम? 1 कॉलमवरती त्याचं नेम आहे. त्या 1 कॉलमची व्हॅल्यू आपण टेक्स्ट बॉक्स 2ला सेट केली. त्यानंतर आता जेंडर मॅच करायचं आहे. रेडिओ बटनला मॅच करायचे जेंडरला. जेंडरला मॅच करण्यासाठी इफ डी टी डॉट रोज झिरो आणि कॉलम 2ची व्हॅल्यू इक्वल टू मेल जर आली तर इफच्या इनसाईड जाईल. रेडिओ बटन 1ची चेक प्रॉपर्टी काय करायची? ट्रू करायची. 1ची प्रॉपर्टी काय करायची? ट्रू. एल्स अदरवाईज रेडिओ बटन 2ची चेक प्रॉपर्टी काय करून टाकायची? ट्रू करून टाकायची. आता झिरो कॉलमची व्हॅल्यू टेक्स्ट बॉक्स 1ला, म्हणजे झिरो कॉलमला कोण होता? एम्प्लॉयचा आय डी. 1 कॉलमला एम्प्लॉयचं नेम. 2 कॉलमला त्याचं जेंडर नंतर त्याचं डेजिग्नेशन सेट करायचं आहे कंबो बॉक्सच्या टेक्स्टला. पुढची डी टी डॉट रो डॉट कोणता कॉलम? 3rd कॉलमची व्हॅल्यू टेक्स्ट बॉक्स कंबो बॉक्सला सेट केली. त्यानंतर डेट ऑफ जॉईनसाठी आपला कंट्रोल आहे डेट टाईम पिकरच्या टेक्स्टवरती 4थ्या कॉलमची व्हॅल्यू काय करायची? सेट करायची. त्यानंतर सॅलरी कुठे सेट करायची? टेक्स्ट बॉक्स 3च्या टेक्स्टला कॉलम नंबर 5ची व्हॅल्यू, जो कॉलम नंबर 5ला जो सॅलरी होती ती आपली टेक्स्ट बॉक्स 3ला काय होईल? सेट. एंड ऑफ द बटन, इथे बटनची इव्हेंट काय झाली? एंड झाली. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय 2 मधला सिलेक्ट करायचं टेबल वेअर आय डी इज इक्वल टू टेक्स्ट बॉक्स 4 म्हणजे या टेक्स्ट बॉक्स 4मध्ये टाकलेला आय डीचा रेकॉर्ड कोणामध्ये घेतला आपण? डी एसमध्ये घेतला. डी एसचा रेकॉर्ड टेबलला दिला आणि टेबलची रोची काउंटिंग 0 आली तर मेसेज दिला पाहिजे एम्प्लॉय आय डी नॉट फाउंड. जर 0 नाही निघाला तर सर्व ते व्हॅल्यू, त्या रोची व्हॅल्यू, रो आपला एकच रेकॉर्ड येणार आहे, एम्प्लॉय आय डी एकच टाकणार आहेत म्हणून एकच रो येणार आहे. त्या रोचा पहिला कॉलम 0 इंडेक्सला असतो. ते एम्प्लॉयचा आय डी टेक्स्ट बॉक्स 1ला काय होईल? सेट होईल. चला मग ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतो आहे. मग एंटर द एम्प्लॉय आय डी, एम्प्लॉयचा आय डी मी ह्या टेक्स्ट बॉक्स इथे टाकतो आहे. एंटर द एम्प्लॉय आय डी 5 टाकला. आता 5 नावाचा रेकॉर्ड आहे का आपल्याकडे? एम्प्लॉय आय डी नाही आहे तर त्याला रोची काउंटिंग 0 भेटेल. बटनच्या क्लिक इव्हेंटला मेसेज दिला एम्प्लॉय आय डी नॉट फाउंड. मग इथे एम्प्लॉय आय डी मी 2 केलं. 2 नावाचा रेकॉर्ड आहे आपल्याकडं आहे तर बटनच्या क्लिक इव्हेंटला ते रेकॉर्ड इथे फेच झालं बघा. इथे आय डी 2 आलं. आय डी 2चं नेम कोणाचं होतं? योगिता. त्याचं जेंडर काय होतं? फिमेल. त्याचं डेजिग्नेशन काय होतं? अकाउंट. त्याची डेट ऑफ जॉईन जी टाकेल होती ती डेट ऑफ जॉईन. तिची सॅलरी 18,000 होती ती 18 आली. मी इथे एंटर द एम्प्लॉय आय डी 1 करतो आहे तर 1 असलेलं रेकॉर्ड इथे काय आलं? बाइंड झालं बघा. 1 कोणाचं होतं? अमोलचं होतं. अमोलचं रेकॉर्ड इथे, त्या रोजचं रेकॉर्ड इथे काय आलं? बाइंड झालं. इथे एकदा रेकॉर्ड आल्यानंतर टेक्स्ट बॉक्सला इनपुट आल्यानंतर मग आता त्या रेकॉर्डला आपण काय करू शकतो? अपडेट किंवा डिलीट करू शकतो. अपडेट अँड डिलीटचा कोड घेताना जो इन्सर्टचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर यांना अप्लाय करायचं आपल्याला फक्त रेकॉर्ड सर्च करून अपडेट किंवा डिलीट झालं पाहिजे. एंटर द एम्प्लॉय आय डी, एम्प्लॉयचा आय डी मी 77 देतो आहे. बटनच्या क्लिकला काय मेसेज दिला? एम्प्लॉय आय डी नॉट फाउंड नाही भेटेल आपल्याला. असेल तर रेकॉर्ड दाखवेल, नसेल तर तो मेसेज देईल. रेकॉर्ड सर्च झाल्यानंतर मग आता बटनच्या क्लिकला ते रेकॉर्ड काय करायचं? अपडेट करण्या अगोदर इन्सर्ट बटनचा जो कोड आहे, इन्सर्ट बटनचा कोड मी ॲज इट इज काय करतो आहे? कॉपी करून घेतो आहे इन्सर्ट बटनचा. कारण की इन्सर्ट, अपडेट, डिलीट या तिन्ही बटनचं स्ट्रक्चर एकच आहे, फक्त क्युरी काय होते? चेंज होती. मग अपडेट बटनच्या क्लिकला मग इथे जो कोड असणार आहे तो आपला अपडेट बटनचा ॲज इट इज कोड मी पेस्ट केला जो इन्सर्टचा होता तो. अपडेट करताना आपल्याला जेंडरसुद्धा अपडेट करायचं म्हणजे करू शकतो म्हणून जेंडरची व्हॅल्यू एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली. डेटाबेसबरोबर कनेक्शन ओपन केलं. कमांड SQLची कमांडसाठी कनेक्शन इनिशलाइज केलं. कमांडचा टाईप टेक्स्टमध्ये असणार आहे. CMD डॉट कमांड टेक्स्ट इज इक्वल टू, मग आता क्युरी चेंज करा अपडेट
टेबल नेम, सेट कोणकोणते कॉलम अपडेट करायचे. सपोज EMPचं नेम, EMP_नेम, एम्प्लॉयचं नेम पॅरामीटर P2 वरनं, जेंडर इज इक्वल टू P3 वरनं, जेंडर नंतर डेजिग्नेशन P4 वरनं अपडेट करायचं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ जॉईन अपडेट करायची आहे पॅरामीटर P5 वरनं. लास्टला अपडेट करायचं आपल्याला सॅलरी पॅरामीटर P6 वरनं. व्हेअर कोणाचं अपडेट करायचं आहे, व्हेअर एम्प्लॉय ID इज इक्वल टू @P1. P1 पॅरामीटरला व्हॅल्यू कुठून जाणार आहे, टेक्स्ट बॉक्स 1मध्ये ज्या एम्प्लॉयचा ID असेल त्याच एम्प्लॉयचं आयडीचं एम्प्लॉयचं नेम P2 नेम कडून अपडेट होईल टेक्स्ट बॉक्स 2 वरनं. जेंडर कडून अपडेट होईल पॅरामीटर P3 वरनं. डेजिग्नेशन P4 पॅरामीटर वरनं. डेट ऑफ जॉईन P5 ला व्हॅल्यू डेट टाईम पिकरची जाणार आहे. P6 म्हणजे सॅलरी कडून अपडेट होणार आहे टेक्स्ट बॉक्स 3 मध्ये जी टाकू ती. क्युरी फक्त चेंज केली. आणि मेसेज डू यू वॉन्ट टू अपडेट म्हणा, डू यू अपडेट द एम्प्लॉई. हेडरला नाव देतोय मी अपडेटेड एम्प्लॉई. जर येस बटनला क्लिक जर केला आपण, येस नो कॅन्सल ज्या बटनला क्लिक करू त्या बटनची व्हॅल्यू ह्या डायलॉग रिझल्टच्या याच्यामध्ये स्टोर आहे. रिझल्ट इज इक्वल टू येस बटनला क्लिक असेल तरच आपली कमांड एक्झिक्यूट होईल. कमांड एक्झिक्यूट झाल्यानंतर डेटाबेस बरोबरचं कनेक्शन जे ओपन आहे ते क्लोज केलं. क्लिअर डेटाने सर्व टेक्स्ट बॉक्स क्लिअर होईल. ॲटो इन्क्रीमेंटने 1 व्हॅल्यू इन्क्रीज होईल. डेटा फंक्शनने रेकॉर्ड काय होईल, बाइंड होईल. जो अपडेटचा जो कोड आहे तोच कोड मी ॲज इट इज कनेक्शनपासनं कॉपी करून घेतोय. तोच कोड मी डिलीट बटनला पण घेतोय. डिलीट बटनच्या क्लिक इव्हेंटला इथे जो कोड असणार आहे तो डिलीट बटनचा करतोय. डिलीट करताना डेटाबेस बरोबर कनेक्शन काय केलं, ओपन. कमांड फायर केली. कमांडसाठी कनेक्शन, कमांडचा टाईप टेक्स्ट आहे. cmd.command text इज इक्वल टू क्युरी चेंज करा. डिलीट फ्रॉम कोणता टेबल, एम्प्लॉय 2. व्हेअर ID इज इक्वल टू पॅरामीटर P1 म्हणजे पॅरामीटर P1ला म्हणजे टेक्स्ट बॉक्स 1मधनं जो एम्प्लॉयचा ID जाईल त्याचंच रेकॉर्ड काय करायचं आपल्याला, डिलीट करायचं आहे. तर मेसेज चेंज करू. डू यू डिलीट द एम्प्लॉई. हेडरला नाव देतोय डिलीटेड. जर येस बटनला क्लिक केलं तर तो इफच्या मध्ये जाईल. कमांड एक्झिक्यूट करल. कनेक्शन क्लोज केलं. क्लिअर डेटाने सर्व रेकॉर्ड क्लिअर होईल. ॲटो इन्क्रीमेंटने 1 रेकॉर्ड पुन्हा चेंज होईल ID. डेटा फंक्शनने पुन्हा रेकॉर्ड डिलीट झाले की नाही आपल्याला त्या ग्रीड व्ह्यूवरतीच काय होईल, शो होऊन जाईल. त्यानंतर लास्ट इव्हेंट आहे क्लोज बटनच्या क्लिक इव्हेंटला दिस डॉट क्लोज म्हणजे करंट फॉर्म काय आला पाहिजे आपला, क्लोज झाला पाहिजे. ॲप्लिकेशन अगेन एक्झिक्यूट करतोय. मग इथे होल मॅन्युप्लेशन अजून 1-2 रेकॉर्ड इन्सर्ट करू. मॅक्स ID त्याला 2 भेटला तर 2+1 म्हणजे नेक्स्ट ID 3 आला. एम्प्लॉयचं नेम इज इक्वल टू माही. जेंडर मेल. डेजिग्नेशन मॅनेजर. डेट ऑफ जॉईन आपल्याला जॉईनिंग डेट जी घ्यायची ती डेट ऑफ जॉईन. सॅलरी इज इक्वल टू 35,000. इन्सर्ट बटनच्या क्लिकला डू यू वॉन्ट टू ॲड अ न्यू एम्प्लॉई. येस बटनला क्लिक केलं तर रेकॉर्ड काय आलं, ॲड झालं. नेम इज इक्वल टू मधू. जेंडर फिमेल. डेजिग्नेशन टेस्टर. डेट ऑफ जॉईनिंग डेट घेतोय मी. सॅलरी इज इक्वल टू 25,000. इन्सर्ट बटनच्या क्लिकला डू यू वॉन्ट टू ॲड अ न्यू एम्प्लॉई. यस. रेकॉर्ड आपण 4 रेकॉर्ड स्टोअर केले, इन्सर्ट झाले. आता रेकॉर्ड सर्च करून आफ्टर अपडेट किंवा डिलीट करायचं आहे. तर एंटर द एम्प्लॉय ID मी 5 देतोय. 5चा रेकॉर्ड असेल तर देईल, नसेल तर मेसेज देईल एम्प्लॉय ID नॉट फाउंड. एंटर द एम्प्लॉय ID मी 3 घेतोय. 3 एम्प्लॉयचा ID इथे काय झालं, फेज झालं बघा, आहे सर झालं. तर मी त्या एम्प्लॉयचं नेम काय करतोय, चेंज करतोय. नेम माही होतं तर माही शिंदे करतोय. त्याचं डेजिग्नेशन, माहीचं डेजिग्नेशन काय होतं, मॅनेजर होतं. तर मॅनेजरच्या ठिकाणी मी चेंज करतोय, डिझायनर करतोय. सॅलरी 35च्या ठिकाणी मी त्याची 55 करतोय. म्हणजे त्याचं नेम चेंज केलं.
त्याचं डेजिग्नेशन चेंज केलं आणि त्याची सॅलरी. व्हेअर आय डी इज इक्वल टू, ज्याचा आय डी 3 आहे, टेक्स्ट बॉक्समध्ये ज्याचा आय डी 3 आहे त्या एम्प्लॉईचा रेकॉर्ड. डू यू वॉन्ट टू अपडेट द एम्प्लॉई? यस. यस बटनला क्लिक केलं तर नेम चेंज झालं बघा, माही शिंदे झाला. डेजिग्नेशन मॅनेजर होतं तर तिथं डिझायनर आला. सॅलरी 35,000 होती तर तिथं 55. एंटर द एम्प्लॉय आय डी. वन असलेलं एम्प्लॉय आय डी कोण होतं? अमोल. अमोलचं रेकॉर्ड काय आलं? सर झालं. सर झाल्यानंतर चेंज काय करायचं आपल्याला, त्याचं नेम चेंज केलं. सपोज अमोल शिंदे. त्याचं डेजिग्नेशन डेव्हलपरच्या ठिकाणी मॅनेजर. सॅलरी इज इक्वल टू 60,000. अपडेट बटनच्या क्लिकला डू यू वॉन्ट टू अपडेट, कोणाचं ज्याचा आय डी नंबर 1 आहे त्याचं हे जे चेंज केलेलं रेकॉर्ड अपडेट होईल. तर चेंज झालं बघा, ज्याचा आय डी 1 होता त्याचं नेम चेंज झालं, डेजिग्नेशन चेंज केलं, सॅलरी 60,000 झाली. आफ्टर सर्च केल्यानंतरच अपडेट किंवा डिलीट करू शकतो. मी एंटर द एम्प्लॉय आय डी 4 रेकॉर्ड पहिल्यांदा सर्च करून घेतला. आफ्टर सर्च नंतर आपल्याला वाटतं डिलीट करायचं, तर डिलीट बटनच्या क्लिकला डू यू वॉन्ट टू डिलीट द एम्प्लॉय? यस. तर ज्याचा आय डी 4 होता त्याचा रेकॉर्ड डिलीट झाला. एंटर द एम्प्लॉय आय डी 3वाला रेकॉर्ड सर्च केलं. नको असेल डिलीट करायचं असेल तर डिलीट बटनच्या क्लिक इव्हेंटला रेकॉर्ड डिलीट झालं. आपल्याकडे करंट रेकॉर्ड 2 आहे तर मॅक्स आय डी जनरेट झाला आपला 3. क्लोज बटनच्या क्लिक इव्हेंटला क्लोज द दिस डॉट क्लोज, म्हणजे करंट फॉर्म काय आला आपला क्लोज झाला. या वेळेनं आपण क्रूड ऑपरेशन मॅन्युप्युलेशन करू शकतो. रेकॉर्ड इन्सर्ट करणं, सर्च करणं, आफ्टर सर्च नंतर अपडेट किंवा डिलीट करणं.